ज्याला भीती वाटते त्याने छत्रपती संभाजी महाराजांचं जीवनपट बघा. पैलवान गणेश आणि मोईन ही कुस्ती जवळजवळ 4-5 वेळा या सीझनला झालेली आहे. बाळू चौरे पैलवान पंताच्या भूमिकेमध्ये आहेत. पैलवान श्रीनाथ टी-शर्ट काढा. विक्रम काढा टी-शर्ट. केरबाग गंगाराम नकाते यांच्या मोठी प्रीत्यर्थ आणि कैलासवासी दत्तात्रय फंड यांच्या स्मरणार्थ ही कुस्ती आहे. फंड फॅमिलीतलं कोण आहे का बघा. नकाते फॅमिलीतलं कोण आहे का बघा. चला आतमध्ये. चला आतमध्ये. युवराज फंड आतमध्ये चला. धडाकेबाज कुस्ती आजच्या मैदानामध्ये प्रारंभ होते काही क्षणामध्ये. चला परमेश्वर गाडे बरोबर कोण आहे का बघा. परमेश्वरचा जोडदार कालीचरण सोलंकर गैरहजर आहे. युवराज फंड आतमध्ये चला. युवराज फंड चला ही लावून घ्या. मशीद शेख पैलवान पुढे या. शिवाजी नकाते आपण आतमध्ये चला. अजिनाथ नकाते सर आपण आतमध्ये चला. कोण त्या परमेश्वर बरोबर कोण खेळायला जाता हो. लागणार नाही कुस्ती. योगेश दादा ही कुस्ती लावून घ्या. शाबाश. चला प्रदीपजी शितोळे साहेब आखाड्यामध्ये आलेले आहेत. त्यांचे स्वतः पंच राहतील. कुस्तीपटू आहेत ते. त्यांना कुस्तीचं फार ज्ञान आहे. विक्रम गायकवाड हातवरती करा परत एकदा. आणि विक्रम हातवरती. मोहोळ तालुक्यातला धोगवा बळगावचा पैलवान आणि श्रीनाथ गोरे माळशिरसचा पोरगा गंगावेस तालीम कोल्हापूर. चालू वर्षी बुलेट गाडी आणली पंढरपूर या सोलापूर जिल्ह्याला. हनुमंत क्षीरसागर भाऊसाहेब सत्कार घ्या. योगेश दादा हलगेवाग थांबा. ती कुस्ती थांबव. शितोळे साहेब ती कुस्ती थांबव. हलगी वागायला ती निर्णय एका मिनिटात निर्णय घेतात. ती कुस्ती जास्त वेळ जात नाही. थांबवा. ती काय करायची बघाय बाकी. आजच्या मैदानामध्ये नंबर 1 ला चांदीची शुद्ध उत्कृष्ट गदा बनवलेली आहे. ही गदा खाण्यामध्ये आलेली रणवाद्याच्या निर्णयामध्ये आपण मुंबई पैलवान यांच्या हातामध्ये जी गदा विक्रमला ही गदा ठेवलेली आहे. कैलासवासी नागनाथ बोंबाळे यांच्या स्मरणार्थ ही चांदीची गदा. हो हो हो.
काका कुस्ती सुरंग गायकवाड विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या पैलवांना आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे, वेगवान कुस्ती करणारी नाव आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या विक्रम गायकवाडचं नाव आहे. आणि समोर आहे श्रीनाथ गोरे, माळशिरसचा गंगा वेस्तालिंग कोल्हापूर. हे दोघेही अनेक मोठमोठी आव्हानं पेलवणारी त्यांनी आपली तयारी केलेली आहे. शितोळे साहेब पंत म्हणून आहे. चला पैलवान पृथ्वीराज पाटील, प्रकाश बनकर, शाहरुख खान आणि रोहन पवार या लगेच. माझा सत्कार सोहळा संपन्न होत असताना समाधान शेळके यांनी थोडीशी कॉमिटीची जबाबदारी घ्यावी. अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन करणारे धनाजी मदने साहेब, ज्यांच्या वाणीमध्ये महाराष्ट्र दंग होतोय. पैलवानगी क्षेत्रातला खूप मोठा अभ्यास असणारा, अतिशय झिरोतला हिरो असा आमचा सहकारी मित्र, त्याच्या वाणीतनं मन धुंद होतंय. इतर कुठलीही गोष्ट ऐकायला नको वाटते. अशा महान कॉमेंट्री करणाऱ्या सारख्या सर्व सहकारी मित्रांना होतोय. त्यांनी तो सत्कार स्वीकार करावा. टाळ्या वाजवाव्या त्यांच्यासाठी सगळ्यांनी. खऱ्या अर्थानं आमच्या मामाचा बघा कसा बसलाय ती कौतुकच आहे. ते तर आम्हाला बोलताच आलं नसतं. अतिशय देखणं असं मैदान. त्यांच्याबरोबर आमचे सहकारी मित्र योगेश दादा त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. बाळासाहेब चौरेंनी त्यांच्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि पंचाचा निर्णय अंतिम राहील. शितोळे साहेब ओके, मोठी जबाबदारी टाकून गेले. सत्कार लवकर व्हावा मध्ये पैलवानाचा. काय बोलावं सुचन आहे. मधनच ते एकदा वाजवा डीजेचं, आमच्यासाठी ते योग्य राहील. त्यांना नकोय पण आम्हाला ते हवं आहे. मध्ये गॅप पडेल. अतिशय सुंदर असं देखणी कुस्ती पुढे चालू आहे. खऱ्या अर्थानं मधल्या पैलवानं फेटा बांधायला शिकलं पाहिजे असं आमची सगळ्यांची इच्छा आहे. खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचा सत्कार होतोय. मध्ये घ्या कुस्तीमध्ये घ्या. त्याच पोझिशनला कुस्तीमध्ये घ्या. मिनिटाचे गावात आपण कॉमेंट्री करायचं भाग्य आमच्या नशिबात आलं. त्यामुळे मी सगळ्यांचा आभार मानतो आणि परत त्यांच्याकडे हा माईक देतोय. घ्या मधले सर घ्या. अरे दादा, मला माहित नव्हतं तुम्ही एवढं चांगलं बोलताय, पण हक्काचा माणूस आहे म्हणून तुमच्या हातात माईक दिलाय. हे कोण आहेत? स्वर्गीय पांडुरंग देऊ शेळके, भीमा सहकारी सहकार कारखान्याचे व्हाईस चेअरमन यांचा मुलगा. त्यांनी मी माईक सोडला आणि त्यांच्या हातात हक्कान दिला. माझे ते आदरणीय आहे, त्यामुळे त्यांच्याकडे हक्कानं माईक दिला. त्यांनी चांगली टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. विक्रम गायकवाड कुठे गेला हो? विक्रमच पाडलं का? माझं मुख तिकडं होतं त्या साईडला. सांगितलं होतं का नाही तुम्हाला? हलगी गदा योगेश दादा सर्व थांबवून ती कुस्ती थांबवली होती. त्या विक्रम गायकवाडसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. हा, त्याच्या पायाचा स्नायू दुखावला होता तरी सुद्धा तो आला. त्याची कुस्ती क्षेत्रात फार मोठी क्रेज होणार आहे. श्रीनाथ गोरेला पाडणं सोपं नाही. पैलवान रोहन पवार आणि शाहरुख खान तशीच कुस्ती आहे बघा. ही शाहरुख खान आणि रोहन पवार कब्जा गणेश चव्हाणनं परत एकदा घेतलेला आहे. आता 3 कुस्त्या राहिल्या फक्त. पृथ्वीराज पाटील आणि प्रकाश बनकर या. सिकंदर सिंग, शाहरुख खान. चला, या वर्षीची जवळ 85-86 मैदानं माझी झालेली आहेत. सर्वात दर्जेदार मैदान आज जी टॉप 10 मैदान माझ्या यादीत या वर्षीची असतील त्यातलं एक मगरवाडीला मैदान पार पडतंय. महान भारत केसरी योगेश बोंबाळे पैलवान यांच्या गावचं मैदान. गावाचं कौतुक आहे, पैलवानचं कौतुक आहे. गावाला दर्लिंग यात्रा कमिटीला पैलवानला न्याय दिलेला आहे.
सुंदर मैदान घुटना ठेवलेला पैलवान गणेश चव्हाण, विठ्ठलाकड्याचा गणेश, गाव बाबळगाव, गणेश चव्हाण, रविराज चव्हाण, शुभम चव्हाण, दीपराज चव्हाण, मानुजी चव्हाण, दीपक चव्हाण, महादेव चव्हाण, ही अशी भावंड चव्हाण आणि कुस्ती एक समीकरण बनलेलं आहे. तो तर खालचा कुस्ती सम्राट अस्लम काजी, ज्याच्या मामाची कुस्ती क्षेत्रातली फार मोठी क्रेज पुऱ्या महाराष्ट्रानं आजमावलेली आहे. घुटना डावावरती पैलवान, परत एकदा एकचा आमदार भारतनाना भालकेंचा पट्टा. गणेश चव्हाण बाबळगावचा विजय झाला. चांगल्यावरती चांगले मात केली. टाळ्या वाजवाय सर्वांनी. गणेश चव्हाणला 100 रुपये.